नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतींच्या घरगुती सोहळ्यात मी मिलिंद विनायकाने आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टरचे एक्स ट्रेजरर आणि कोर टीम मेंबर श्रीयुत मयुरेश अनिखिंडी यांना. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण मुलाखतीसाठी वेळ दिलात आणि वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या सर्वांचं मला खूप कौतुक आहे आणि तुम्ही हा जो उपक्रम तुम्ही जो चालू केलात त्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर. सुरू करूया. सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मयुरेश सर, तुम्ही कल्याणमध्ये लहानाचे मोठे झालात. हो. कल्याणमध्ये शाळा, कॉलेज, शिक्षण. येस, सगळं. तर थोडंसं तुमच्या बालपणाबद्दल आणि शाळा कॉलेजच्या गमती जमतीबद्दल ऐकायला आवडेल. नक्कीच. माझं जन्म कल्याण टिळक चौक मध्ये झालेला आहे. वा. सगळं बालपणही माझं तिथेच गेलेलं आहे. आणि माझी शाळा बालक मंदिर इथे झालेलं आहे आणि सेकंडरी म्हणजे 5वी ते 10वी माझं ओक हायस्कूलमध्ये माझं झालं. माध्यमिक शाळांतर हे ओक हायस्कूल. येस. आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला. डिप्लोमा माझं इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स VPMS पॉलिटेक्निक ठाणेमध्ये झालेलं आहे. अच्छा, बर. आणि इंजिनिअरिंग माझं कर्जत कोकण ज्ञानपीठ कॉलेजमध्ये झालेलं आहे. वा. म्हणजे मग डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला कर्जत इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये झालं. वा, सुरेख सुरेख. आपल्याकडे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आज दुसरा आहे. आपण सुश्रुत भालेरावांशी बोललो होतो आणि सुश्रुत भालेराव सुद्धा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत. उत्तम सर. तर हा जो प्रवास आहे की शाळा, त्याच्यानंतर माध्यमिक आणि मग कर्जतला जाऊन इंजिनिअरिंग, तर या सगळ्या प्रवासातल्या गमती जमती अजूनही आठवतात? जुने मित्र मैत्रिणी? गमती जमती भरपूर आहेत. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक किस्सा असा झालेला होता की मित्रांमध्ये आमच्या ऍक्च्युली थोडा ऍक्सिडेंटल एक किस्सा असा होता की माझं शाळेमध्ये असताना इयत्ता 7वी मध्ये असताना दिवाळीमध्ये फटाका फुटला होता. तो माझ्या डोळ्यामध्ये फटाका फुटला होता. बर. आणि लिटरली माझा डोळा म्हणजे एक डोळा पूर्ण माझा निकामी झाला होता. बर बर बर. आपण तसं बघून वाटत नाही. हा, आता त्या डोळ्यात लेन्स घातलेली. बर. एका डोळ्यात ती लेन्स आहे. आणि जे आपलं काळ गोगोळ असतं ते पूर्ण पांढरं झालं होतं आणि जो पांढरा भाग आहे तो पूर्ण लाल झाला होता. बर. इट वॉज फेटल. जवळ दृष्टी गेली असती. टोटली तो डोळा माझा गेलेला होता. बर. पण एनी हाऊ म्हणजे एकुलते एक डोंबिवलीमध्ये जे डॉक्टर होते, डॉक्टर भोळे, त्यावेळेस माझी ती ट्रीटमेंट सगळी त्यांनी ती केली होती. बर. आणि म्हणजे 6-7 महिने पूर्ण एकाच साईडला असं हे म्हणजे इथे प्रेशर द्यायचं नाही, काही द्यायचं नाही, पूर्ण क्लोज होता सगळं, एक डोळा पूर्ण. आणि मग त्या पिरियड मध्ये माझं सगळं एज्युकेशन पूर्ण माझं गेलेलं होतं. मग तेव्हा माझ्या फ्रेंड सर्कलने मला खूप मदत केली होती त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे 6वी एक्झाम पण माझी स्किप झाली होती. अच्छा. आणि पण त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये स्कोरिंग आणि हे सगळं माझं खूप डाऊन झालं होतं. बरोबर. पण एनी हाऊ म्हणजे खूप गेलेला जो अभ्यास जो होता त्यावेळेस 7वी मध्ये तो सगळा मला मित्रांनी खूप, खास करून एक माझी मैत्रीण होती, तिने मला खूप मदत केली. क्या बात आहे. आणि वार्षिकला बऱ्यापैकी मी पास तरी झालो. अच्छा. तो त्यामुळे तो एक आठवणीतला आहे ते गोष्ट की मी विसरूच शकत नाही. म्हणजे तो अपघात होऊन सुद्धा एक तर दृष्टी गेली नाही, 2 डॉक्टरांची कमाल की त्यांनी ट्रीटमेंट उत्तम केली आणि मैत्रीची कसोटी लागली की संबंध वर्षभर तुम्हाला त्या अपघातानंतर मित्रमैत्रिणींनी मदत केली. जर तुम्ही एका मैत्रिणीचं नाव सुचवलं आणि वर्ष फुकट न जाता तुम्ही पार झाला. वा वा. अशी एखादी आठवण असते जी चटका लावून जाते आणि कायम आयुष्यभर लक्षात राहते. इंजिनिअरिंग करतानाचे काही किस्से? इंजिनिअरिंगचे किस्से असे आहेत की ऍक्च्युली माझं डिप्लोमा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होतं आणि मला ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स मध्येच जायचं होतं. बर. पण तेव्हा सगळं इलेक्ट्रॉनिक्सचं इतकं भरपूर हे होतं की तिथे सीट्स मिळणं अवघड झालं होतं. आपली ओपन कॅटेगरी, त्यामुळे तेही सुद्धा इश्यू होता. पण इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये मला मिळाली ऍडमिशन. त्याच्यामध्ये मला माहित पण नव्हतं की ही अशी पण एक फील्ड आहे की त्याला इलेक्ट्रॉनिक्स सारखी पण तितकीच डिमांडिंग आहे. बरोबर. आणि तशी कठीण आहे इलेक्ट्रॉनिक्स पेक्षा इन्स्ट्रुमेंटेशन. त्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ तुमचं मेकॅनिकल आलं, नंतर काही प्रमाणात इलेक्ट्रिकल आलं, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स आलं, सो हे मिक्सचर आहे. बरोबर.
आणि मी जेव्हा बाहेर पडलो इंजिनिअरिंग नंतर तेव्हा मला हे कळालं की ह्याच्या ऍप्लिकेशन वाईज म्हणजे स्कोप इतका बराच आहे. बरोबर. त्यामुळे मला ते फील्ड म्हणजे हे सगळे माझे जे मित्र जे होते इन्स्ट्रुमेंटेशन होऊन गेले हे तेव्हा ज्यांनी मला सांगितलं फर्स्ट इयर मध्ये, तेव्हा मला कळालं की बाबा हे खूप मोठा प्रकार आहे. नक्कीच. आणि म्हणून मला ते इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन हे मला खूप आवडायला लागलं. खरं आणि क्रेडिटेबलच आहे. पण मी असं बघितलेलं आहे, माझे इन्स्ट्रुमेंटेशन झालेले काही इंजिनियर मित्र आहेत, पण माझाही अनुभव असाच आहे की सर्वात कठीण पण तरीही जेवढं क्रेडिट मिळायला हवं इन्स्ट्रुमेंटेशनला, की सोपं नाही इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर होणं. पण मेकॅनिकल प्रोडक्शन ज्याला आपण असं ग्लॅमर म्हणतो की अरे मेकॅनिकल इंजिनियर आहे, प्रोडक्शन इंजिनियर आहे, तेवढं पटकन मिळत नाही. आणि आपल्याकडे कल्याण चॅप्टरमध्ये 2-2 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत. सर खरंच कौतुक आहे. कल्याणमध्ये बालपण, त्यामुळे इकडेच सगळा परिवार. थोडंसं परिवाराबद्दल सांगा. परिवार, आता माझी आई आहे. आधी ती नर्सरीमध्ये शिकवायची. बरं. आणि मग म्हणजे 20 वर्ष ते माझ्या तिने शिकवलं असेल. बरं. जेवढे त्या टिळक चौकामधले जेवढे पण आता जे सगळे मोठे झाले अजूनही माझ्या आईला येऊन नमस्कार करणं आणि हे सगळं अजूनही स्टुडंटची बॅच अजूनही आहे. ती आहे. नंतर माझी वाईफ पण जॉब करायची. लग्नाच्या आधी ती फोर्टला होती. तिने फायनान्स MBA मध्ये म्हणजे डिप्लोमा केला. सो त्यामुळे ती तिथे जॉब करायची. लग्नानंतर मग शाळेमध्ये पण मग ती ऍडमिन लेवलला तिने जॉब केला सुभेदारवाड्यामध्ये. आणि आता 2 मुलं झाल्यानंतर मग तिने जॉब सोडला. अर्थात मुलांची जबाबदारी नक्कीच. सो पहिल्या मुलाचं नाव शर्विल आहे, त्याच्याच नावावरनं माझ्या कंपनीचं नाव शर्विल सोल्युशन्स आहे. आणि दुसरा आता जस्ट त्याला 1.5 वर्ष होती. सो त्याचं नाव श्रेयन आहे. वा. आम्ही त्याला बरोबर घेऊन जाताना त्या गुंडूला बघतो, त्यामुळे तो कल्याण चॅप्टरमध्ये जवळपास सगळ्यांचाच लाडका आहे. मला वाटतं 2-2-2.5 वर्ष झाला आता तो. नाही, फेब मध्ये 2 वर्षांचा होईल. तर त्यामुळे दोन्ही मुलांची जबाबदारी अर्थातच मुलं मोठी करणं सोपं नाही. त्यामुळे मग मॅमनी ब्रेक घेतला. काइंड ऑफ प्रोजेक्टच आहे. ग्रेट. प्रश्नच नाही. आणि इट इज अ टास्क. मुलांना मोठं करणं ही सोपी गोष्ट नाहीच आहे. ग्रेट. तुम्ही आता मेडिकल इन्स्ट्रुमेंटच्या व्यवसायात आहात, पण आम्ही असं ऐकून आहोत की व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इंजिनिअरिंग नंतर तुम्ही काही वर्ष परदेशातही होतात आणि तिथं तुम्ही नोकरी करत होता. मग परदेशातल्या नोकरीचा अनुभव काय? परदेशातला अनुभव खूप जबरदस्त आहे. म्हणजे एकतर ते फर्स्ट टाइम माझं जाणं होतं. म्हणजे पहिलाच, म्हणजे असं पण नाही की इंडिया मधली कंपनी होती आणि मी तिथे प्रोजेक्ट साठी गेलो, तसंही नव्हतं. म्हणजे तिथलीच कंपनी होती. आणि म्हणजे अक्षरशः घाबरलेलो होतो. म्हणजे मी अक्षरशः एअरपोर्टला सुद्धा मी एकटा होतो आणि म्हणजे थोडंसं रडायला सुद्धा आलो होतं. अरे मी एकटा जातोय, हे होतंय की नाही माझ्याकडनं सगळं. कारण हा पहिलाच अनुभव होता. तिथले सगळे नवीन कलिग्स, त्यांच्यासमोर कसं त्यांना हँडल करता येईल आपल्याला. त्यामुळे ते सगळा एकदम जबरदस्त अनुभव होता. नर्वस झालो होतो. पण तिथल्या लोकांनी मला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं. पहिले 1 महिने जरा थोडंसं हे झालं, स्ट्रगल थोडंसं म्हणजे ऍडजस्ट व्हायला थोडा. पण त्याच्यानंतर माझं एक फक्त महिनाभर मी दुबईमध्ये होतो आणि माझं पोस्टिंग साऊथ कोरियाला होणार होतं. अच्छा. मिडल ईस्ट वरून कोरिया, साऊथ कोरियाला. तिथे त्या लोकांबरोबर, दुबईच्याही लोकांबरोबर ऍडजस्टमेंट करणं आणि पुन्हा प्रोजेक्टवर जाणं. ऍक्च्युअली त्याच प्रोजेक्टसाठी मला तिथे त्यांनी घेतलेलं होतं. त्यामुळे तिथल्या पुन्हा लोकांशी पुन्हा ऍडजस्ट करणं, तिथलं हवामानाबरोबर, तिथल्या लँग्वेज बरोबर आणि हे सगळंच खाणं, चिकार फरक येतो. खूप फरक. नक्कीच. त्यामुळे ते सगळे अनुभव खूप जबरदस्त आहेत. आणि म्हणजे मी जेव्हा साऊथ कोरियाला गेलो तिथे सुद्धा स्नो फॉलिंग होतं. म्हणजे मला त्याची सवयच नव्हती. थंडीमध्ये आपल्याला कधीच सवय नव्हती. आणि तिथे हँगलोज काढल्यानंतर लिटरली मला असा हात फ्रीज झाला होता. म्हटलं अरे हे काय विचित्र प्रकार आहे सगळं. आणि पुन्हा तिथे खाण्यापिण्याचे पण इतके वांदे, म्हणजे प्रॉब्लेम्स होते. लँग्वेजचा इश्यू आहे तिथे. पण मी आता सुद्धा साऊथ कोरियाला खूप मिस करतोय. कारण तिथली जी टेक्नॉलॉजी आहे, तिथली जी डेव्हलपमेंट आहे, ते खूप मिस करतोय. म्हणजे वायफाय सिटी का जो प्रकार असतो, म्हणजे मी रोडवर जाताना सुद्धा मला व्हॉट्सअपचे मेसेज मिळायचे आणि मी कधी म्हणजे
तिथे बॅचलर लाईफ होती. नक्कीच. कधी पिक्चर असा कधी डाउनलोड हा प्रकार केला नाही, सगळं ऑनलाईनच, कधी स्ट्रीमिंग नाही, काही नाही. क्या बात. आणि अंडरग्राऊंड सुद्धा तुमचे 5 का 6 तुमचे रेल्वे तिथे आहेत बर फ्लोअर्स. बर सो ते सुद्धा खूप प्रचंड आहे. बुलेट ट्रेन पण तिथे मी पहिल्यांदा अनुभवली. अनुभवलंय. सो साऊथ कोरिया इज द बेस्ट. म्हणजे तिथे एन्व्हायरमेंटल पण त्यांनी इतकं मेंटेन केलंय ना, म्हणजे 30-35 डिग्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे पाऊस पडतो. क्या बात आहे. एवढं त्यांनी जबरदस्त ह्या सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करून ठेवल्या. म्हणजे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट प्रचंड आहे. प्रचंड आहे. प्रश्नच नाही. अशा वातावरणात अर्थातच माणूस एकदा रुळला की ते वातावरण नकोसं वाटण्याचा काही संबंधच नाही. प्रश्नच नाही. म्हणजे पिच नवीन होतं, तुम्ही नवीन पिचवर बॅटिंग करायची, आपल्याला काहीच अनुभव नाही, अचानक सगळं बदलणार आहे म्हणून नर्वसनेसही होता. पण एकदा तिकडे गेल्यानंतर रुळल्यानंतर पिचची सवय झाली आणि मग तुम्ही अफलातून बॅटिंग केली, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि मग असं झालं की त्यात तीच होम कंडिशन वाटायला लागली, जे तुमच्या एकंदर वक्तव्यावरून वाटतंय. म्हणजे थोडक्यात अनुभव जबरदस्त होता, खूप जबरदस्त होता. मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे भारतात परत यावं असं वाटलं? ते सुद्धा एक ऍक्सिडेंटली म्हणजे आलो. ऍक्च्युली मी माझ्या आई वडिलांचं ऐकून जायचं. बर. आणि माझ्या वडिलांना ब्रेन ट्युमर तेव्हा डिटेक्ट झाला होता. बर बर. आणि म्हणजे ती लक्षणं दिसायला लागली होती, विसरणं आणि हे सगळं खूप बरोबर. वाढलं होतं सगळं. ऍडव्हान्स स्टेजला ते व्हायला लागतं. हा. आणि मग इथे त्यांना सांभाळणं पण खूप अवघड होत चाललं. खरंय. आणि ते एक रिझन होतं, म्हणजे ते तर मेन रिझन होतं. आणि दुसरं रिझन असं होतं की तिथे इझिली तुम्हाला व्हिडिओ, म्हणजे तेव्हा मी दुबईला आलो होतो. बरोबर. तिथे 1 वर्ष होतो साऊथ कोरियाला. नंतर मग प्रोजेक्ट इथे साईटवर इथे अबुधाबीला होतो मी. अच्छा. आणि दुबई अबुधाबीमध्ये तुम्हाला इझिली तेव्हा त्या पिरियडमध्ये व्हिडिओ कॉलिंग तुम्हाला सहजासहजी करता येत नव्हतं. अच्छा. त्यावेळेला आपण एक कधीचं साधारण बोलतोय? 2015च्या आसपास. अच्छा, 9 वर्ष झाली. हो. तेव्हा सुद्धा इझिली नव्हतं. तर आणि मी तिथे साईटवर होतो त्यामुळे. करेक्ट. म्हणजे कम्युनिकेशन वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि तेव्हा नुकताच शर्विल जन्माला आला होता. बरोबर. मला इझिली मला त्याचा चेहरा असं मला बघताच येत नव्हतं. नक्कीच. प्रश्न. ती व्हिडिओ पाठवायची, मग 1-2 महिन्यानंतर मला मग ती पण सारखी व्हिडिओ करून पाठवून ती पण कंटाळली, असं पण झालं. त्यामुळे तो एक दुसरा एक रिझन होता की यार आता बस झाला. आणि तो प्रोजेक्ट पण तसा संपण्याच्या ह्याच्यात आलेला होता. अच्छा. आणि म्हणून मग म्हटलं की पुढे एक्सटेंड न करता, आणि तिथे दुसरा प्रोजेक्ट पण लागलेला होता दुबईमध्ये. अच्छा. पण मी तो घेतला नाही आणि मग पॅकअप करून मग सगळं मी इंडियामध्ये आलो. कारण इथे भरपूर म्हणजे सगळं वाढलेलं होतं वडिलांचं माझं. करेक्ट. आणि म्हणून म्हटल्यानंतर मग आता डिसिजन घ्यावा. म्हणजे असं म्हणता येईल की यू गॉट टू टेक द टफ डिसिजन. येस. समोर संधी आहे, वातावरणात तुम्ही रुळलेले आहात, तुम्हाला सिस्टीम्स कळलेले आहेत, पण आपली गरज घरच्यांना आहे आणि फॅमिली प्रायोरिटी आहे. परत वडील फार दुर्धर आजारांनी शेवटच्या स्टेजला आहे, त्यामुळे मग तो डिसिजन तुम्हाला घ्यावा लागला. अर्थातच कसोटीचा क्षण असतो असा, आणि तुम्ही त्या क्षणाला पुरेपूर उरून राहिला आणि मग तुम्ही भारतात आला. अप्रतिम सर. ज्याच्यासाठी आपण कमवतो ते जर नक्कीच असेल तर मग काय उपयोग नाही. नक्कीच. प्रश्नच नाही. म्हणजे दाद देणारी गोष्ट आहे सर की फॅमिली प्रायोरिटी ठेवणं, पुष्कळ पैसा, प्रसिद्धी किंवा संधी असताना हेही तितकंच महत्वाचं असतं. हे तुमच्या वागण्यानं दिसतंय. अप्रतिम सर. म्हणजे खरोखर इन्स्पिरेशनल आहे हा प्रवास. मग तुम्ही परत आलात ते साल साधारणपणे कुठलं? ते 2000 म्हणजे जस्ट ते करोनाच्या आधीच 2018च्या आसपास. 2018 स्टार्ट झालं होतं. अच्छा, 19 सुरुवात झाली. बरं. म्हणजे मग इकडेच तुम्ही आल्यानंतर मग वडिलांच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झाला असाल, कारण तुम्ही जसं म्हणालात की ऑलरेडी ऍडव्हान्स स्टेज होती आणि इकडे सांभाळणं कठीण होतं. जसं परत म्हणाल की एकुलता एक मुलगा म्हणजे त्यांना मनुष्यबळाची सुद्धा कमतरता. आणि मी हे समजू शकतो, मी स्वतः एकुलता एक असल्यामुळे, की मनुष्यबळ नसताना जेव्हा अशा काही व्याधी येतात तेव्हा ते सांभाळणं खरोखर खूप कठीण असतं. म्हणजे तिथं तुमच्या आजूबाजूला माणसं, मित्रपरिवार जो तुम्हाला नुसता व्याधी करता नाही पण मानसिक दृष्ट्याही सपोर्ट करतो, आणि ते अतिशय महत्वाचं असतं. दॅट इज द फॅमिली बिकम्स रिअली इम्पॉर्टंट. ग्रेट सर. तुम्ही जो मेडिकल इक्विपमेंटचा व्यवसाय सुरू केला, मग त्याची सुरुवात इथं आल्यानंतर झाली? अर्थातच त्याची सुरुवात ऍक्च्युली नंतर झाली. बरं. पहिले मी आल्यानंतर ऍक्च्युली कसं झालं होतं की 2 ऑप्शन्स होते. म्हणजे आल्यानंतर माझं असं ठरलं होतं की आता पुन्हा जॉब नाही करायचा.
बरोबर. आणि मग बिझनेस करायचा काय म्हणून मग विचार चालू होता. आणि मला ऍक्च्युली शेतीमध्ये मला इंटरेस्ट होता. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि शेतीमध्ये सुद्धा आधुनिक पद्धतीची जी शेती आहे, व्हर्टिकल फार्मिंग म्हणा, हायड्रोपोनिक्स म्हणा, मी बघायला त्याचं ट्रेनिंग पण घेतलं होतं बँगलोरला. सुपर सुपर. आणि ते म्हणजे सुरुवात झाली होती की ते करायचं म्हणून. पण नंतर मग त्याची मी जरा गणित बघायला लागलो इनिशियल स्टेजची, ती जरा थोडी माझ्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर जात होती. अच्छा. आणि म्हणून मग म्हटलं की हे थोडं ह्या स्टेजला आता योग्य दिसत नाहीये मला. बरोबर. आणि मग वडिलांच्या ते हॉस्पिटलायझेशनमुळे माझे सगळे हॉस्पिटल कनेक्ट पण माझे झालेले होते ऑलमोस्ट. बरोबर. आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये माझं स्पेशलायझेशन बायोमेडिकल होतं. अच्छा, वा, क्या बात आहे. त्याचा फायदा इथं होऊ शकला इथे झाला या Great. गोष्टीमध्ये. फॅन्टास्टिक. त्यामुळे मग ते हॉस्पिटलायझेशनमुळे म्हणजे वडिलांच्याच त्या ह्याच्या गोष्टींमुळे माझे ते चालू झालं. संकटातून संधी घडी. तसं झालं. क्या बात, क्या बात. पण सर, ही संधी पण घ्यायचं सुचलं पाहिजे. अशा वेळेला मानसिक दृष्ट्या सुद्धा मनुष्य एवढा खचलेला असतो. कारण एखाद्याच्या घरात एवढं आजारपण सुरू असताना आपणही मानसिक दृष्ट्या कणखर असणं अतिशय गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पण अजून एक कसं होतं की माझ्या वडिलांना हॉस्पिटल हा प्रकार आवडायचाच नाही. बरोबर. म्हणजे ती जुनी पिढी होती. Correct. आता पण म्हणजे सर्दी खोकला किंवा ह्याच्यासाठी पण ते कधी कुठल्या क्लिनिककडे गेले नाही, कुठल्या बरोबर. डॉक्टरांकडे गेले घरगुती नाही, उपचार. पायरी पण चढलेली नाही. ते अंगावर काढतील पण ते खरं. जाणार नाही. खरं ते खरं. तसंच आहे. आणि आता हा एवढा मोठा आजार आहे, म्हणजे हे न्यायचं म्हणजे हॉस्पिटलायझेशन करणं हे तर म्हणजे अक्षर नाहीच म्हणायचे. बरोबर. मग घरच्या घरी राहून काय गोष्टी करता येतील, म्हणजे कुठल्या मशिनरी आपल्याला घरी आणून त्यांच्यावर काही ट्रीटमेंट करता येतील का, अशा अल्ट्रा वेव्ह अशा काही कुठल्या मशीन्स आहेत का. तर पुण्याची कंपनी मला मिळाली होती अशी. आणि मी त्यांना अप्रोच केलं डायरेक्टली. बरोबर. ते म्हणाले की आम्ही फक्त एक्सपोर्ट करतो, आम्ही इंडियामध्ये कुठेच मशीन विकत नाही. अच्छा, बर. म्हणून मी त्यांना विचारलं त्यांच्या सीईओला की मी इथे सेल करू का, वर्कआउट करू का. बर बर. आणि मग ते म्हणाले हो कर, इंडियामध्ये तुम्ही करू शकता, काही इश्यू नाही म्हणून. ग्रेट. त्या मशीनचा मला माझ्या वडिलांना तसा काही फायदा झालाच नाही. पण त्या मशीनच्या मार्केटिंगमुळे माझे हॉस्पिटल्स, माझे कनेक्ट माझे वाढत गेले. करेक्ट करेक्ट. ऍब्सोल्युटली. म्हणजे जिथं हॉस्पिटलची कनेक्ट वाढण्याचा असाही संबंध येऊ शकतो असा विचार किंबहुना तुम्ही केला नसेल कधी. आणि ते कनेक्ट येत गेले आणि तुम्ही ते डेव्हलप करत गेलात. म्हणजे सर, जर मला नीट समजत असेल तर त्याच्यातूनच मेडिकल इक्विपमेंट्स मध्ये व्यवसाय करायचा ही कल्पना पुढे आली. ते जेव्हा मी मार्केटिंग सेल्स जे करत होतो, सगळीकडे हॉस्पिटलमध्ये फिरत होतो, माझे सगळ्या बायोमेडिकल म्हणा, डॉक्टरांशी माझे कनेक्ट वाढत गेले. करेक्ट. रिलेशन्स माझे वाढत गेले. करेक्ट. त्याच्यामुळे मग ते म्हणाले की अरे हे ठीक आहे, तुझ्याकडे हे आहे का. बरोबर. मला ठीक आहे, मला 1-2 दिवस झाले तर मला अरेंज करून देतो. करेक्ट. मग त्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कुठली प्रोडक्टची, मग तिकडनं R&D सुरू झाली. मग तिकडनं ते सर्चिंग करायला चालू केलं. आणि मग नंतर त्यांना सांगितलं की बाबा हे मी एवढ्या प्राइस आहे, एवढ्या याच्यामध्ये वर्कआउट करून देऊ शकतो. मला ठीक आहे म्हटलं, पाठवून दे. बरोबर. मग त्याच्यानंतर मग शर्विल सोल्युशन्स नाव जनरेट करणं, मग हे हॉस्पिटल, मग जीएसटी, हे सगळ्या गोष्टी मी पेपरवर्क सगळं चालू करायला सुरुवात केली. करेक्ट करेक्ट. म्हणजे प्लॅनिंग थोडक्या पेपरवर यायला सुरुवात झाली की आता हेच करायचं. आणि कारण घरामधलंच चालू केलं. करेक्ट. आणि घरी पण सांगितलं, म्हटलं आता काही आपल्या नोकरीमध्ये काही आता होणार नाही. सो बायकोनी पण मला सांगितलं. ऍक्च्युली याच्या मागची अजून एक दुसरी कहाणी अशी आहे की साखरपुडा झाला माझा, तेव्हा मी गुरुदेव मध्ये आम्ही दोघं बसलो होतो. अच्छा, कल्याण गुरुदेव. मी आणि माझी बायको, बरं, होणारी बायको. अच्छा. तर तिला सांगितलं होतं की मी किती वेळ जॉब करेन याचं मला काही शाश्वती नाही. सो मी करणार तर बिझनेसच करणार आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे हे आधीच क्लिअर केलं. तेव्हा थॉट प्रोसेस ऑलरेडी झालेली होती की आता इकडे येऊन काय परत नोकरी करायची नाही. लग्नाच्या आधीच. तेच म्हणतोय मी. तुम्ही इकडे आलेला होता. आणि जेव्हा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे आपलं कसं फायनान्शियल स्टॅबिलिटी पण झाली होती. एक्झॅक्टली. आणि मग ह्या अनुषंगाने म्हटलं की आता मग आपण बिझनेस स्टार्ट करा. ती रिस्क पण घेता येणार होती. हा, ती कॅल्क्युलेटेड रिस्क होती. फॅन्टास्टिक. आणि तिने पण सांगितलं होतं की 2 वर्ष बघ कसं काय जमतंय का. आणि जर नाही झालं तर मग पुन्हा जॉब कर. म्हणलं ठीक आहे, 2 वर्षात काय, मी 2 महिन्यात माझी ऑर्डर चालू झाली. म्हणजे शी ऑल्सो विलिंगली एक्सेप्टेड अँड सपोर्टेड. येस. तसा काही हे नव्हता की अरे बाबा आतापर्यंत हा बाहेर होता आणि अचानक येऊन म्हणतोय आपलं लग्न ठरलेलं आहे किंवा माझं काही खरं नाहीये, मी नोकरी करून असं. कारण
अशा गोष्टी असतात, हे लग्नासारखे डिसिजन घेताना निश्चितपणे टेन्शन वाढवणारे असतात. हो. कारण फर्स्ट जनरेशन अंतप्रदर त्यात. नाही, माझं तेव्हा लग्न झालेलं होतं. अच्छा, ओके. लग्न माझं तेव्हा झालेलं होतं आणि लग्नानंतर मी बाहेर गेलो होतो. अच्छा, बर बर बर. लग्नानंतर मी बाहेर गेलो होतो. बर. पण लग्नाच्या आधीच तिला सांगितलं होतं की मी जॉब जास्त वेळ नाही करणार, मी बिझनेसच करणार. म्हणजे शी वॉज मेंटली प्रिपेअर्ड, किंवा हा बाहेरून जाऊन आला की कधीही व्यवसाय सुरू होऊ शकतो. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. सर, आता अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे. आम्ही कायम तुमच्या वन मिनिट इंट्रोडक्शन मध्ये ऐकतो की नेझल फिल्टर हे जे प्रॉडक्ट तुम्ही स्पेशलिटी म्हणून विकता आणि त्याचा बऱ्याच लोकांना अतिशय चांगला फायदा झालेला आहे. घोरण्याबद्दलचा जो त्रास असतो, जो आपल्या व्यतिरिक्त इतरांना जास्त होतो आणि तो त्रास निश्चितपणे या उपकरणामुळे कमी होतो असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. सो हे प्रॉडक्ट्स म्हणजे ही आणि ह्याच्यासारखी प्रॉडक्ट ही तुमच्या बघण्यात कधी आली आणि मग त्याचा व्यवसाय पण करावा असं का वाटलं? नेझल फिल्टर आणि जे स्नोरिंग रिड्युसर हा जो प्रकार आहे, ऍक्च्युली साऊथ कोरियाचा प्रॉडक्ट आहे. बर. ते तिकडे मी बघितलं होतं. म्हणजे तिकडनं भारतात. हा. क्या इथे कुणाकडेही हे प्रोडक्ट नाही. आणि घोरणा हा जो प्रकार आहे ना, हे म्हणजे स्लो पॉइझनिंग टाईप प्रकार आहे. करेक्ट, म्हणजे करेक्ट. लॉंग टर्म मध्ये तुमचं जे घोरणं असतं ना, विच इज व्हेरी हार्मफुल टू युअर हेल्थ. करेक्ट. मी त्याचा परिणाम म्हणजे त्याचा संबंध हार्ट अटॅकशी सुद्धा आहे असं ऐकून आहे. हो हो हो. तुमच्या हार्टवर त्याचा प्रेशर येतो आणि कुठलीही गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक आला म्हणजे आपण म्हणतो अरे हा अचानक गेला. बरोबर. अचानक असं काही नसतं. खरी गोष्ट आहे. प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाला इंडिकेशन्स देत असतं. ते इंडिकेशन आपल्याला कळत नाही. ते कळत नाही, किंवा कळलं तरी तुम्ही त्याच्यावर ऍक्शन्स घेत नाही. बरोबर. त्यामुळे त्याचं हे चालढकल केली जाते. कधीतरी मग त्याचा फटका मग जोरदार बसतो. अगदीच. आणि कधीतरी ते फेटलही असू शकतं हो. की पहिलाच हार्ट अटॅक आणि व्यक्ती आपल्याकडून निघून जाते. ग्रेट. मग आता नेझल फिल्टर हे आहे ते जोरदार चालू आहे. ते ऑनलाईन इतकं जोरदार चालू आहे की लोक म्हणजे सेल्फी काढतात. क्या बात. म्हणजे सेल्फी म्हणजे असं नाकाचा सेल्फी काढून मला लिटरली साईज किती आहे काय आहे अशा पद्धतीने मला पाठवतात. वा वा. आणि मी फेसबुकवर जेव्हा बघितलं तेव्हा घोरण्याचं जस्ट कितीतरी लोक याला त्रासलेले आहेत. कारण घोरण्यावर औषध कुणाकडे नाहीये. प्रश्नच नाही. आणि प्रत्येकाच्या घोरण्याचे इतके टाईप्स आणि इतके प्रकार आहेत. नक्कीच. म्हणजे लिटरली इरिटेटिंग आहे. अगदी अगदी. दुसऱ्याची झोपून होण्यापर्यंत आहे ते. पण कधी कधी काय होतं की लोकांना त्याची सवय होऊन जाते. बरोबर. त्यामुळे ते त्याला म्हणजे इग्नोर करणं म्हणजे असतो ना, इग्नोर करू नका. तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या. खरं. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण आणि स्नोरिंग साठी लोक काही खूप मोठ्या मोठ्या कॉस्टली मशीन घेऊन ते कॅरी करतात बाळासारखं. बरोबर. आणि ते घेऊन ट्रॅव्हल करणं हे असे पण गोष्टी आहेत. तर आपल्याकडे तशा प्रकारचं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त नेझल मध्ये तुम्हाला ते युटिलाइज करायचं. बरोबर. म्हणजे ते इन्सर्ट करायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. येस. ग्रेट. फॅन्टॅस्टिक सर. आत्ताच एक 3-4 दिवसापूर्वी तुम्ही एक प्रॉडक्ट कॅटलॉग लॉन्च केला आणि त्याचं बरंच कौतुक होत आहे. अतिशय उत्तम कॅटलॉग आहे. मी स्वतः तो पाहिला आणि तो मला वाटतं डिझाईन आपल्याच मेंबर नेहा कर्वे यांनी केला. सो तो प्रॉडक्ट कॅटलॉग अर्थात मार्केटिंगसाठी तो तुम्ही केलेला आहे. पण मग ही कल्पना तुम्हाला कधी कशी सुचली? ते असं झालं की जेव्हा मी सगळे सर्जिकल प्रोडक्ट्स मी ऑलरेडी डील करतोय सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आणि कॉर्पोरेट म्हणा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. पण कसं होतं की काही कंपन्यांचे म्हणजे माझ्याकडे बरेच कंपन्या आहेत. बरोबर. आणि त्या कंपन्यांचं मग हे प्रोडक्ट चालतं, सगळेच प्रोडक्ट काय चालत नाही. खरी गोष्ट आहे. 4-5 प्रोडक्ट चालतात, ह्या कंपनीचे 4-5 प्रोडक्ट चालतात. मग ते समोरच्याला मध्ये सगळेच कॅटलॉग पाठवण्यापेक्षा मग एक सर्व्हिस सोल्युशनच एक कॅटलॉग बनवावं आणि ह्याचे हे प्रोडक्ट टाकावे, दुसऱ्या कंपनीचे दुसरे परम्युटेशन कॉम्बिनेशन. येस. एक्सलेंट. म्हणजे समोरच्याला आपण टेक्निकली क्लिअर करणं आणि सगळ्या गोष्टी त्याला आपण देतो की बाबा अंडर वन रूफ तू ह्या सगळ्या कॅटलॉग मध्ये तुला ह्या सगळ्या गोष्टी बास्केटमध्ये माझ्या ह्या गोष्टी आहेत. करेक्ट. सो यू विल गेट एव्हरीथिंग. फॅन्टॅस्टिक. आणि दिस इज द ऑर्डर ऑफ द डे. येस. की जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं उत्तम मार्केटिंग करू शकला, कारण तुमच्या व्यवसायाचं रूप बाहेरच्याला कसं दिसतं याचं सर्वात मुख्य टूल मार्केटिंग आहे. आणि प्रॉडक्ट कॅटलॉग म्हणजे इतका सुरेख झालाय. मंडळी तुम्ही हा प्रॉडक्ट कॅटलॉग जरूर पहा. तुम्हाला जरी मेडिकल इक्विपमेंट्स किंवा त्या प्रॉडक्ट बद्दल कल्पना नसली तरी फक्त प्रॉडक्ट कॅटलॉग बघून सुद्धा
त्याची इतकी सुरेख कल्पना येते की आपण एका ग्लान्समध्ये शर्विल सोल्युशन्स कडनं काय काय मागवू शकतो किंवा शर्विल सोल्युशन्स आपल्याला आपल्या आयुष्यात किंवा व्यावसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात काय काय मदत करू शकते, कुठल्या व्याधींवरती आपल्याला उपाय मिळू शकतात हे सहज कळतं. अप्रतिम असा कॅटलॉग झालेला आहे आणि याकरता खरंच नेहा कर्वेंचं सुद्धा फार कौतुक आहे. नेहाचं एक छोटस माझ्याकडनं पण एक कौतुक असं आहे अगदी की कव्हर पेज फिक्स होत नव्हतं हा आमचं, हा त्यामुळे कलर कॉम्बिनेशन्स म्हणा, डिझाईन्स म्हणा, हम्म, सो कधी कधी ती बनवायची, मला दाखवायची, मला ते कुठेतरी खटकायचं, हम्म. मग मी पण तिला काहीतरी सजेस्ट करायचं, मग तिलाही खटकायचं. करेक्ट. तिला स्वतःला जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत तिने मला ते शेवटी म्हणजे तिने दाखवायचीच नाही, म्हणजे की बाबा नाही मला स्वतःलाच पटत नाही अजून. करेक्ट. सो कव्हर डिझाईनला तिने एक आठवडा घेतला नुसता कव्हर पेजला. क्या बात, क्या बात. ते तिला स्वतःला आवडलं आणि नंतर मग तिने मला दाखवलं की नाव दिस इज फायनल. And then once you said yes, then it was final. Yes. Fantastic. एका क्रिएटिव्ह एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे स्वतःला पहिले आवडलं पाहिजे. तर दुसऱ्यांना आपण ते बरोबर हे करू. म्हणजे अगदी यू जस्टिफाय टू युअर सेल्फ फर्स्ट अँड देन गो फॉर अ. त्यामुळे ते मला तिचं फार आवडलं. निश्चितपणे आणि याचा अनुभव नेहाच्या प्रोफेशनल बिहेवियर मधनं दिसतोच. येस. आपण तो सगळ्यांनीच घेतलेला आहे. सर आता थोडंसं तुमच्या आवडीनिवडींकडे येऊया. तुम्हाला फिरण्याची प्रचंड आवड आहे आणि तुम्हाला अतिशय सुंदर आवाज आहे. मित्रांनो, ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी खास म्हणून सांगतो, मयुरेश आणि खिंडी अप्रतिम गातात. ड्युएट्स त्यांना आम्ही गाताना ऐकलेलं आहे. किशोरदांची गाणी, रफी साहेबांची गाणी. आणि जेव्हा केव्हा आम्हा मित्रमंडळींना, आमच्या कलिग्सना असा मोकळा वेळ मिळतो आणि गाण्याची मैफल होते, तेव्हा मयुरेश आणि खिंडी निश्चितपणे 2 ते 3 कमीत कमी सुरेल गाणी म्हणतात. आता मी अर्थात त्यांना गाण्याची रिक्वेस्ट करणार नाहीये, पण सर या पॅशन बद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. ऍक्च्युली गाणं मला पहिल्यापासूनच खूप आवडायचं आणि म्हणजे कॉलेज शाळेमध्ये असल्यापासून मी गाणं म्हणायचो. करेक्ट. भले म्हणजे कधी कधी चुकायचं, स्टेज फेरिंग पण कधी कधी म्हणजे तेव्हा होतं, बरोबर, घाबरायचं थोडासा, पण म्हणजे नया पार करून टाकायचो कधी कधी. करेक्ट. तर तेही मला खूप आवडायचं आणि ती सुरुवात ऍक्च्युली आईमुळे आली असेल. बाबांना पण गाण्याची खूप आवड होती. वा, क्या बात. आणि त्यामुळे म्हणजे जीन्स मधनं थोडक्यात आलेले. सुपर. एखादा फेवरेट गायक? बट ऑब्वियस किशोर कुमार, प्रश्नच नाही. आणि किशोरदांबद्दल बोलायचं तर क्रिएटिव्ह क्वोशंट हाय असणारच, कारण एक व्यक्ती काय काय करू शकते याचं एक अप्रतिम उदाहरण आहे किशोरदा. आणि आम्ही सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऍट अ टाइम करताना बघितलेल्या आहे आणि त्या सुद्धा इतक्या मिश्किलपणे, इतक्या सहजपणे. कारण किशोर कुमारचं एक जस्ट शाळा कॉलेजमध्ये पण असताना किशोर कुमारने एक ते हाफ तिकीट मध्ये गाणं म्हटलं होतं, मेल व्हॉइस आणि फिमेल व्हॉइस मध्ये. करेक्ट, करेक्ट. सो ते सुद्धा मी गाणं म्हणायचो. वा, क्या बात. स्टेजवर म्हणायचो आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वा 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 वा. आणि ते सर्वात कठीण आहे खरं म्हणजे. सर्वात कठीण. आणि त्याचा किशोरदा ऍक्टिंग मध्ये करतात. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही ऍक्टिंगही केली होती थोडीफार. वा, क्या बात आहे. हे मयुरेशकडनं एक्सपेक्टेड आहे. फिरण्याबद्दल थोडंसं सांगा. फिरण्याबद्दल मला ट्रेकिंग माझी हॉबी आहे. ट्रेकिंग करायला मला फार आवडायचं. बऱ्यापैकी माझे किल्ले बऱ्यापैकी झालेले आहेत. वा वा, सुरेख. सगळे झालेले आहेत. आणि म्हणजे तुमचा जम्बो ट्रेक म्हणा, 3-4 दिवसाचा ट्रेक म्हणा, 1 दिवसाची ट्रेक म्हणा. सो आपल्या मेंबर सुवर्णाचे मिस्टर सुशांत करंदीकर यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळा मी गेलेलो आहे. वा, क्या बात आहे. जबरदस्त. मग आतापर्यंत काय काय ठिकाणं झाली फिरून? म्हणजे आता म्हणजे सर्वात माझा जम्बो ट्रेक म्हणाल तर माझा पन्हाळगड ते विशाळगड. वा, सुरेख. पूर्ण पट्टा. पूर्ण शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे ज्या वाटेवरनं गेलेले आहेत त्याच वाटेवरनं आम्ही गेलेलो. वा, सुरेख. अनुभव इतका प्रचंड आहे प्रश्नच की पावनखिंड हे पावन म्हणजे ती जागा काय पावन असेल ती, म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्ही नतमस्तक झालो की बाबा हे इथे जे लढलेले आहेत प्रश्नच नाही, इथे कोणीच नाही करू शकत. रोमांचकारी निश्चितपणे प्रश्नच येत नाही. आणि इतक्या काही सुदैवी माणसांपैकी तुम्ही एक आहात की तो पट्टा केलेला आहे, तो पट्टा मीही केलेला आहे. त्यामुळे मला आता निश्चितपणे कळत आहे की तुम्हाला त्यावेळेला भावना काय असतील. आणि अतिशय दुर्गम जागा आहे. म्हणजे बरेच वेळेला असं वाटतं, मी आता फिरण्याच्या ओघात सांगतोय, मला फार फिरण्याची आवड नाही पण इतिहासाची प्रचंड आवड आहे. पण
इतकी दुर्गम जागा ती आजही आहे की 400 वर्षांपूर्वीचा जर विचार केला तर मनुष्य विचारही करू शकत नाही की मराठी 400 वर्षांपूर्वी त्या रात्री कसे लढली असतील. ग्रेट सर, मुलाखत प्रचंड छान रंगलेली आहे. तुम्हाला खाण्यापिण्याचा पण शौक आहे आणि तुम्ही अगदी चवीने खाणार आहात आणि खाणं चवीचं नसलं तर तितक्याच मिश्किलपणे तुम्ही टीकाही करता, ह्या आम्हाला सगळ्या बीबीएनची कल्याणकरांना माहिती आहे. तर खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. खाण्यापिण्याची सवय ऍक्च्युली ही घरातनच प्रत्येकाला घरातनच ऍक्च्युली लागते. बरोबर. पण कसं झालंय की आमच्या घरातले थोडंफार साऊथ इंडियन टाईपचं थोडंसं खाणं पिणं आहे. बरोबर. इथे महाराष्ट्रात आल्यानंतर मग तेव्हा महाराष्ट्राचं मग सगळं रिलेटिव्ह पण ते सगळे त्यामुळे ते पण एक आलं. करेक्ट. माझी मामी भोपाळ साईडची असल्या कारणाने भोपाळ साईडचं पण मग दाल बाटी म्हणा, आजच दाल बाटी खाऊन आलो. अच्छा, क्या बात आहे. त्यामुळे हे सगळे असे त्या टाईपचे सगळे ऍक्च्युली जे कसे असायला पाहिजे हे त्या त्या लोकांकडनं या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बरोबर बरोबर. आणि त्याला निरीक्षण शक्ती लागते. हा, म्हणजे कुठे कमी झालं, काय झालं, हे कुठे बाहेर गेल्यानंतर लगेच जाणवते की बाबा आज इडली काही जमलेली नाही, आज काही डोसा याचा काही चटणी किंवा हे काही जमलेलं नाही. म्हणूनच आम्ही म्हटलं की खाण्यापिण्याच्या सवयी खातात सगळेच, पण चवीने खाणं आणि ते सांगणं हे फक्त खवय्यांना जमतं. जसं आपले हेमंत सर आहेत की ही ऑलवेज सेज क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, आणि तसंच तुमचं काहीच आहे की पुरणपोळी जशी हवी तशीच ती हवी, गुलाबजाम जसा हवा तसाच तो हवा, शेव जशी हवी तशीच ती हवी. तर हे घरात तर थोडंफार आलेलं आहे, पण याला कारणीभूत प्रवासही आहे. हो, नक्कीच प्रवास तर कारणीभूत आहे त्या गोष्टी. कारण सगळीकडे फिरणं आल्यानंतर त्या त्या एरियातलं जी स्पेशालिटी आहे, करेक्ट, ते चव पण तिथली का ती फेमस आहे, बरोबर, तर त्या चवीला खूप मॅटर करतं. मग तिथलं पाणी म्हणा किंवा खरी म्हणा, तिथले मसाले म्हणा, ह्या गोष्टींचा खूप फरक पडतो. त्यामुळे ती चव एकदा ती डोक्यात बसली की मग इथे आल्यानंतर मग थोडंसं ते ऍडजस्टमेंट जो प्रकार असतो ना, ते कुठे ते पटकन कळून जाते की हे बाबा काहीतरी ऍडजस्टमेंट झालेली. बरोबर. आणि मग ते पटत नाही. हा, मग ते पटत नाही. ग्रेट सर, आता आपण नेटवर्किंग कडे येऊया थोडंसं. आपण गेली साधारणपणे 3-3.5-4 वर्ष एकत्र काम करतोय बीबीएनजीच्या प्लॅटफॉर्मवरती, आणि तुम्ही अतिशय छान नेटवर्किंग गेली 4 वर्ष करताय. मग या नेटवर्किंग फोरम वर आल्यानंतर व्यावसायिक गणितात फरक पडतो, म्हणजे नेटवर्किंगचे फायदे किंवा तुमचा नेटवर्किंगचा अनुभव काय याच्याबद्दल ऐका आवडेल. नेटवर्किंगचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म इतका म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्हली असतो. म्हणजे तुम्ही घेण्यावर आहे ऍक्च्युअली, प्रश्नच नाही. आणि कसं असतं की पहिले मी आफ्टर एज्युकेशन माझं जॉब झाला, मग जॉबमध्ये त्या लोकांबरोबर म्हणजे जॉब करणाऱ्या लोकांच्या मेंटॅलिटी बरोबर मी राहिलो. आणि मग नेटवर्किंग मध्ये जेव्हा आल्यानंतर म्हणजे हा बिझनेस नेटवर्किंग मध्ये मी जेव्हा येतो तेव्हा तिथल्या लोकांची मेंटॅलिटी, मग त्याच्यामुळे त्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहिल्यानंतर आपण पण त्या पद्धतीने विचार करायला लागतो बिझनेसच्या अँगलने. बरोबर. हा आपल्या बिझनेसमध्ये मग कशा पद्धतीने डिसिजन्स घ्यायचे, कशा पद्धतीने हा सब्जेक्ट मांडायचा, मग ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा, 4 लोकांना बिझनेसचे व्ह्यूज समजतात की कशा पद्धतीने हे सिच्युएशन किंवा कसं पद्धतीने हँडल करता आलं पाहिजे. नक्कीच. सो ह्या गोष्टींचा जो काय म्हणतो आढावा घेता येतो, एक एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला. नक्कीच. त्यामुळे हा नेटवर्किंग बिझनेस, स्पेशली बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, कारण असे कास्ट वाईज म्हणा किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म तर असतातच, बरोबर, पण हा बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पण तितकाच महत्वाचा आहे. खरी गोष्ट आहे. तुम्ही बीबीएनजी मध्ये कल्याण चॅप्टरला रिप्रेझेंट केलेलं ट्रेझर म्हणून, आणि आपण मागच्या वर्षी त्या अनुषंगाने काम केलंय. सो ट्रेझर म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप छान होतं. बऱ्याच गोष्टी म्हणजे जस्ट मी पण आता 1-2 वर्ष झालं होतो, सगळ्यांना मी ओळखत नव्हतो. जेव्हा ओबीज मध्ये आल्यानंतर सगळ्यांशी मला पीपल टू पीपल कनेक्ट जो असतो, नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये असणं आणि त्या प्लॅटफॉर्म बरोबर राहून तुम्ही पीपल टू पीपल कनेक्ट होणं, खरंय, वेगळ्या 2 गोष्टी. ह्या 2 वेगळ्या गोष्टी. कशा पद्धतीने तुम्ही लोकांशी कनेक्ट होता हे पण तितकंच गरजेचं. म्हणजे जेव्हा तुम्ही ओबीज म्हणून जाता तेव्हा तो मिळणारा रिस्पेक्ट म्हणा किंवा इझिली कनेक्ट होणं जे म्हणा, बरोबर, हा खूप फास्ट होतो. नक्कीच. आणि तेवढी जबाबदारी असते. एचओ बरोबर सतत संपर्क करायला लागतो.
बाकीचे चॅप्टरच्या ओबीज बरोबर कनेक्ट राहणं, चॅप्टरला ड्रिव्हन करणं, करेक्ट, ग्रोथ करणं, मेंबर्स ग्रोथ करणं, इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं. करेक्ट. सो एक आणि सर्वात महत्वाचं चोख व्यवहार, चोख व्यवहार, कारण खजिनदार. सो एकंदर तुम्हाला प्रचंड मजा आली ट्रेजर म्हणून सुद्धा काम करताना. फॅन्टॅस्टिक सर. मित्रांनो, मुलाखत अप्रतिम रंगलेली आहे आणि आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येणार आहोत. आतापर्यंत आपण मयुरेश सरांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास जाणून घेतला. आता आपण त्यांना विचारूया काही खुमासदार प्रश्न ज्याची उत्तरं आपल्याला मयुरेश सर देणार आहेत. सर, रॅपिड फायर राऊंडात आपण खेळणार आहोत आणि त्या राऊंडमध्ये मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला जी उत्तरं पटकन सुचतील ती उत्तरं तुम्ही द्यायची. सुरुवात करूया. नक्की. सो आता रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करतो आपण. पहिला प्रश्न, मयुरेश सरांना सर्वात जास्त काय आवडतं? गायला, गप्पा ऐकायला का फॅमिलीबरोबर फिरायला जायला? ऍक्च्युली हा प्रश्न असा आहे थोडासा गुगली पण आहे. नक्कीच, प्रश्नच नाही. पण कसं आहे की वेळेनुसार त्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे फॅमिलीला पण तेवढंच टाइम देणं आहे. बरोबर. गाणं तर ऑलवेज म्हणजे तो वीक पॉइंटच आहे माझा. निश्चितपणे. त्यामुळे कुठेही कोणी गात असेल किंवा त्यालाही साथ द्यायची असेल तर मी कुठेही जाऊ शकतो, तसं काही नाही. त्यामुळे आणि फिरायलाही नक्कीच आवडतं. वा, म्हणजे वेळेनुसार तुम्ही ते ठरवाल की काय करायचं अकॉर्डिंग टू प्रायोरिटी. ग्रेट. पण तरी त्यातल्या त्यात सर्वात जास्त प्रायोरिटी नंबर 1 काय आहे? गाणं. क्या बात आहे, जबरदस्त. प्रश्न 2, मयुरेश खूप वैतागला. आता मुळात हीच गोष्ट फार कमी वेळा घडते, पण मयुरेश जर खूप वैतागला तर समोरच्याला वैताग आणतो का शांत बसून इग्नोर करतो? एक गुगली चालू आहे तुमची. ऍक्च्युली कसं आहे की एखादं काम मी कुठलं छोटं मोठं किंवा लहान म्हणजे वाईट आहे किंवा असं मी मानत नाही. 2 माणसांमधलं रिलेशन्स खराब झाले की मग ते काम बिघडतं. बरोबर, निश्चित. त्यामुळे काम बिघडलं जाणार नाही याची मी काळजी घेतो. पण समोरचा जर ऐकणारा नसेल तर मग इग्नोर करणं मग भागच आहे. नक्कीच. पण म्हणजे मयुरेश इग्नोर करेल. हा. ग्रेट. बाहेरची नोकरी जास्त चांगली का भारतातला व्यवसाय? परत गुगली. कसं आहे की काही सिच्युएशन्स असतात की तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी जी असते ती बाहेरच्या जॉबमुळे तुम्हाला मिळाली. नक्कीच. कारण उत्पन्न डॉलर किंवा बाहेरच्या करन्सीत असतं. हा, सिच्युएशन तेव्हा तशी होती. नक्कीच. पण भारतातला व्यवसाय जास्त प्रेफरेबल. क्या बात आहे, जबरदस्त. चौथा प्रश्न, कोणात जास्त रमतो मयुरेश? मित्रांच्या सहवासात, प्रोफेशनल कलिग बरोबर का भावांच्या साथीत? अगेन सिच्युएशन्स आहेत. मी सगळ्यांकडे मी तेवढाच रमतो. मी भावांमध्ये पण जेव्हा फॅमिली प्रोग्राम असतो तेव्हा सुद्धा मी त्यांच्याबरोबर तितकाच रमतो. तिथे पण आमच्या मैफिली असतात. क्या बात. कारण सगळे आमचे भाऊ बहीण माझी सुरेश वाडकरांची शिष्य आहे. वा, म्हणजे गाणं आलंच. पण हा, म्हणजे आमचे अनिखिंडी प्रोग्राम पण गायन समाजामध्ये झालेले आहेत. वा, सुरेख. अनिखिंडी फॅमिली प्रोग्राम जबरदस्त. त्यामुळे तिथे पण आमची मैफिल रमते. आणि मैत्रीण माझे प्रोफेशनल कलिग सगळे तुमच्यासारखे फ्रेंड्स असले की आम्ही रमतोच. त्याच्यावर प्रश्नच नाही. मित्रांमध्ये ऑब्व्हियसली कॉलेजचे मित्र कधीतरी भेटल्यानंतर मग तिथे सुद्धा रमणं आलंच. त्यामुळे अजूनही टच मध्ये आहे. हो, अजून शाळेतले सगळे माझे टच मध्ये अजून. वा, सुरेख. पुढचा प्रश्न, खायला जास्त काय आवडतं? चवदार तिखट का उत्तम गोड? गोड फार आवडतं. हा, चवदार तिखट. आता डायबिटीसमुळे मी पुन्हा गोड थोडं कमी केलं. बरोबर, पण तरी प्रेफरेबल उत्तम गोड आहे. सुरेख. पुढचा हुद्दा BBNG मध्ये कोणता घ्यायला आवडेल? परत ट्रेझरर व्हायला आवडेल, सेक्रेटरी का चॅप्टर? काय ठरवलंय गुगलीच टाकायचं. एक तर टेस्ट मॅच चालू आणि तुम्ही पण गुगली टाकताय. पण ह्या प्रश्नाचा ऍक्च्युली ना वेळ चुकीची असं मला वाटतंय. खरं, पण तरी काय आवडेल? त्याला अजून मुहूर्त अजून सापडलेलं नाहीये. बर, बघू, अजून ठरवलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे हा पास धरूया आपण. हा पास धरायला हरकत नाही. वा, क्या बात आहे. वा, हा पहिला पास आहे मित्रांनो. आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या इंटरव्ह्यू एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे वेळेवरती देईन मी अशा प्रकारे पास केलेला पहिला प्रश्न आहे. त्यामुळे दिस इज ऑल्सो हिस्ट्री. मयुरेश टीव्हीवरती सर्वात जास्त काय पाहतो? सिनेमा
वेब सिरीज का न्यूज? न्यूज. फॅन्टॅस्टिक, एक्सपेक्टेड होतं. मयुरेश कोणत्या विषयावरती खूप जास्त बोलू शकतो? राजकारण, गाणं का खाणं? समोरच्या लोकांवर डिपेंड आहे. अच्छा, म्हणजे तिन्ही विषयावर बोलू शकतो. विषयावर बोलू शकतो. म्हणजे समोरची व्यक्ती जर राजकारणावर बोलत असेल तर राजकारणावर हा, बोलेल, मग त्याला गाण्यावर असेल तर गाण्यावर आणि खाण्यावर असेल तर खाण्यावर. क्या समोरचा बोरिंग होणार नाही याची मी काळजी घेईन. वा, हे सर्वात महत्वाचं आहे. मयुरेशसाठी कोणती गाणी गाणं कठीण आहे? रोमॅन्टिक ड्युएट, सॅड सोलो सॉन्ग, म्हणजे सोलो सॉन्ग जे आहे ते सॅड आहे, आणि सोलो उडतं गाणं, सॅड सॉन्ग. सॅड सॉन्ग, हो, हे जास्त कठीण आहे. जास्त कठीण आहे. म्हणजे आणि सोपं कुठलं? सोपं उडत्या चालीची कुठली आपण म्हणू शकतो. कोणतीही गाणी, जसा मयुरेशचा स्वभाव आहे. फॅन्टॅस्टिक. मयुरेशला कोणत्या बाहेरच्या देशात आता करत असलेला व्यवसाय वाढवायला आवडेल? मिडल ईस्ट, सिंगापूर का हाँगकाँग? या तिघांमध्ये नाही, मला आफ्रिकामध्ये करायला आवडेल. वा, क्या बात आहे, जबरदस्त. मला असं अपेक्षित होतं की तुम्ही साऊथ कोरिया येणार. नाही, तिथे ऑलरेडी आहे. करेक्ट, पण म्हणजे आफ्रिकेत जायला आवडेल. हो. हे तिन्ही देश नाही. नाही. जबरदस्त. आणि शेवटचा प्रश्न, हा प्रश्न परत गुगलीसारखा आलेला आहे कारण एक प्रश्न पास आहे. मयुरेशला कोणत्या विषयावरती अजिबात बोलायला आवडत नाही? नेटवर्किंग, खेळ, तिसरं अतिशय महत्वाचं, नेटवर्किंग फोरमवरचं राजकारण. अजिबात आवडत नाही. नेटवर्किंग फोरमचं राजकारण. नक्कीच, प्रश्नच नाही. आणि एका ट्रेनरकडनं हीच अपेक्षा आहे, कारण आपण लोकांना जोडण्यासाठी काम करतो, Yes. तोडण्यासाठी नाही. फॅन्टॅस्टिक सर, खरोखर अप्रतिम झाली रॅपिड फायर राऊंड. मित्रांनो, आपण कार्यक्रमाच्या या मुलाखतीच्या शेवटच्या भागात आलेलो. आपण अतिशय सुरेख गप्पा मयुरेश सरांबरोबर मारल्या. त्यांनीही त्याची चांगलीच उत्तरं दिली, रमून उत्तरं दिली, त्यांच्या आवडीनिवडींबद्दल, व्यवसायाबद्दल, संधीबद्दल आणि एकंदर वैयक्तिक आयुष्याबद्दल आपण मयुरेश सरांकडनं जाणून घेतलं. आपण आज इथंच थांबू आणि पुढल्या भागात एका नवीन मेंबरवर भेटू. सर, तुम्ही आज इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. पुढल्या भागात भेटू एका नवीन मेंबरवर, तोबद्दल काळजी घ्या. धन्यवाद.